डिमांड असल्यामुळे त्यांनी कुठचं बियाणं आणलं, काय आणलं, कृषी विभागानं कशा परवानग्या दिल्या, कशा तपासण्या केल्या, ते शेतकऱ्याच्या शेतात पेरल्यावर निघाले तयार नाही। याच्यावर या कंपनीवर कडक कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। वेगळ्या कंपनीचं हुतुतू असो, पापना असो, ग्रीन गोल्ड असो, दप्तरी असो, कित्येक बियाणं पूर्णपणे बोगस निघालं। शेतकऱ्यांची 10-10, 15-15, 20 एकराची मोड आली आहे। पण त्या जो माणूस शेतकरी पूर्ण वर्षभराचं स्वप्न पाहते, आज त्याच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आली आहे आणि मरण समोर पाहत राहतो। अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जगावं का मरावं परिस्थिती या बोगस सोयाबीन कंपन्याने केली आणि त्यांना मदत करणारे साधीलोट करणारे अधिकारी हे पण त्याला जबाबदार आहे। म्हणून बूस्टर व ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीनचे बियाणे 10 दिवसापासून उगवलेच नाही। शेतकऱ्यांचा आरोप। अमरावती जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, भातकुली शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। तब्बल 10 दिवसापासून पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने अमरावती जिल्ह्यातील 2 तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बूस्टर सीड्स व ग्रीन गोल्ड या कंपनीच्या सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते। 10 दिवस उलटून देखील बियाणे उगवले नसल्याने मोर्शी व तिवसा तालुक्यातील, अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। त्यामुळे संताप्त शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। खरीप हंगामात 7 जून नंतर शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांची पेरणी केली जाते। यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पेरणी लांबणीवर गेली। पेरणी तर आटोपली, मात्र पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून आता दुबार पेरणी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बूस्टर सीड्स, हुतूत व ग्रीन गोल्ड या कंपनीचे सोयाबीनचे बियाणे अनेक शेतकऱ्यांनी 2 आठवड्यापूर्वी पेरले, परंतु बियाणे निघालेच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान कृषी केंद्र संचालक व काही शेतकऱ्यांनी बूस्टर व ग्रीन गोल्ड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता कर्मचारी नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे। मी पूर्णानगर येथील शेतकरी सुनील साहेबराज वानखडे, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती। मी पूर्णानगर येथील शेतकरी असून माझ्या शेतात मी यावर्षी बूस्टरचे सोयाबीन हे वाण पेरले, हुतुतू हे वाण पेरले, पण 10 दिवस पेरणी होऊन त्याची उगवण शक्तीच नाही राहिली। ते अजूनही परंतु उगवलेलं नाही आहे। तरी मला कंपनीने दुसरे बियाणे देण्यात यावे किंवा त्याची काय तरतूद ते करून देण्यात यावी। असंच माझे जे पेरणी माझ्यासोबत झालं हे असं पुन्हा कोणासोबत व्हावे नाही, पुन्हा असं संकट, आर्थिक संकट न यावे। एक मला असं वाटतं की बाबा कंपनीने असं बोगस बियाण्याचा विक्रीच करू नये।